हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण सहाय्यक प्राध्यापकाच्या भरतीबाबत माहिती घेणार आहोत। ही जी माहिती आहे ती MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती संदर्भात नाही, हे आधीच मी नमूद करतो। कारण की हे जे आता आपण पाहणार आहोत, सावधान, सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या जनहित याचिका PIL 26/2024च्या 21 मार्च 2024च्या माननीय उच्च न्यायालयाच्या सुनावणीद्वारे दिलेल्या अंतरिम आदेशानुसार सहाय्यक प्राध्यापकाच्या भरतीवर जनहित याचिकेचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत बंदी आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी बहुतेक संस्था चालक मोठ्या प्रमाणावर लाच मागत आहेत। गुणवत्तेने उत्तम असूनही आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून भरती होता येत नाही। ही गंभीर बाब तथाकथित शिक्षणतज्ज्ञ उघड्या डोळ्याने बघत आहेत। सहाय्यक प्राध्यापक होता यावे म्हणून अनेक उमेदवारांनी संस्था चालकांना लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून दिलेले अनेक उमेदवार खाजगीत कबूल करतात। त्यामुळे घरेदारे विकून ज्या उमेदवारांनी संस्था चालकांना लाचेची आगाऊ रक्कम दिलेली असेल ती रक्कम ताबडतोब परत मागावी। संस्था चालक ही रक्कम परत करणार नसतील तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत। संस्था चालकांच्या अनैतिक भूलथापांना बळी पडू नये। तसेच भरतीचा हा भ्रष्ट व्यवहार यापुढे पूर्णपणे थांबणार आहे। सहाय्यक प्राध्यापकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे संपन्न होणार आहे। सरकार जर संपूर्ण पगार देत असेल, गुणवत्तेनुसार भरती का होत नाही, हे प्रश्न आता उमेदवार विचारू लागले आहेत आणि आंदोलनही होत आहेत। सहाय्यक प्राध्यापकांचे भरती प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे माननीय सचिव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली UGC, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माननीय मुख्य सचिवांना, सर्वच विद्यापीठांच्या माननीय कुलगुरूंना व कुलसचिवांना, माननीय उच्च शिक्षण संचालकांना, राज्यातील सर्व माननीय उच्च शिक्षण संचालकांना अधिकृतपणे माननीय उच्च न्यायालयाद्वारे कळवण्यात आलेले आहे। यापैकी कोणीही संस्था चालकांच्या घाईगर्दीत भरती करण्याच्या धडपड असेल आणि गडबडीला दाद देणार नाही, किंबहुना देऊ शकत नाही, याची नोंद पालकांनी आणि उमेदवारांनी घ्यावी। भ्रष्ट पद्धतीने भरती करता यावी यासाठी त्या विभागातील सहसंचालक कार्यालये आपल्याला हवी ती कागदपत्रे हवी त्या वेळेस मिळवण्याच्या हक्काच्या जागा आहेत असा भ्रम संस्थाचालकांना आहे। सरकारी माणसांना सहज विकत घेता येते अशा चुकीच्या समजुती अनेक संस्थापकांच्या आहेत। संस्थाचालकाचे असे अनैतिक उपद्रव्याप यापुढे सहसंचालक कार्यालय चालू देणार नाहीत याची जनसामान्यांना आशा आहे। सहाय्यक प्राध्यापकांची भरती गुणवत्तेनुसार व्हावी अशी नैतिक मानसिकता बाळगणारे संस्थाचालकही आहेत। या संस्थाचालकांचे खरंच कौतुक आहे। विद्यमान जागृत समाजात कोणत्याही भ्रष्टाचार समाज खपवून घेणार नाही। लाचेचे 5,000 रुपये कमवण्याच्या नादात जीवन उद्ध्वस्त होऊ शकते। सर्वच प्रकारच्या भ्रष्टाचारांचे अनैतिक कृत्य करणाऱ्या लबाड लोकांचे दिवस संपलेले आहेत याची नोंद घ्यावी। थोडक्यात असे की यापुढे सहाय्यक प्राध्यापकांची भरती लाच घेऊन भ्रष्ट पद्धतीने होणार नाही। संस्थाचालक मनमानी पद्धतीने अशी भरती करू शकणार नाहीत आणि उद्याच्या भ्रष्टाचार मुक्त समाज उभा राहील। या तंत्रज्ञानाचा वाटा मोठा असेल। अशा पद्धतीचं निवेदन आपलाच शुभचिंतक शिक्षक प्राचार्य डॉक्टर LA पाटील, माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय अंमळनेर यांनी केलं आहे। त्यामुळं सध्या जर आपल्याला कुणी म्हणत असेल की मी भरती करतो आणि त्या संदर्भातील जे PL आहे हे देखील तुम्ही पाहू शकता। या PLमध्ये जे स्टे आहे 21 मार्चचा त्याबद्दल सर्व डिटेल्स दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण जर भरती प्रक्रियेसाठी म्हणजे अनलिगली प्रयत्न करत असाल तर तुम्ही वेळेच या ठिकाणी नमूद केलं आहे। बघा, तुम्ही पाहू शकता की जी सिन्स द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड हॅज व्हेरी सून द रिक्रुटमेंट ऑफ 1,500 जे प्रोफेसर आणि टीचर
असणार आहेत त्या संदर्भात पण हे PL मांडण्यात आलं होतं. त्याची म्हणजे सुनावणी जी झालेली आहे त्यानुसार जी भरती प्रक्रिया आहे त्यावर स्टे आहे. जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जे मागील काही भ्रष्टाचार म्हणजे प्राध्यापक भरतीमधील समोर आलेले आहेत आणि ती कुणी मांडलेले आहे ते देखील आपण पाहू शकता. त्या PLचं जे काम आहे ते चालू आहे. त्यामुळं जर कुणी आपल्याला अशा पद्धतीचं आमिष दाखवत असेल की आम्ही तुम्हाला भरती करू, पैसे द्या, तर जे विद्यार्थी आहेत किंवा पालक असतील तर त्या आमिषाला बळी न पडता आपलं आर्थिक नुकसान आपण वाचवू शकतो आणि गुणवत्तेच्या आधारावर जसं आता MPSC अंतर्गत अधिव्याख्याता पदाची भरती आहे, इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची भरती आहे, सीनियर कॉलेजच्या प्राध्यापकाची भरती आहे. अशा पद्धतीनं जर जी 1,500 पदांची देखील भरती झाली तर निश्चितच सर्वसामान्य आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्यामुळं हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपले जे सुशिक्षित बांधव आहेत यामध्ये जागृती होण्याची काळाची गरज आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जे भ्रष्ट मार्गानं जे पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून जे संस्थापक आज देखील कार्यरत आहेत त्यांना कुठेतरी लगाम लागेल. हाच या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.